म्हणजे आपण काढून घेऊया आपण. तर ही बघा मी अशी हे चौथा उलट मारता म्हणजे वाफ बसतात ना तशी बसता चुलीकडे, कारण गरमी पण वाढलेलीच हा. नमस्कार सगळ्यांका, कसे असाय? बरे असाय मग? तर ना आज आमच्या ना परड्यात ना वांगी लागलेली. तर आई बोलली की ती वांगी काढ आणि त्याची भाजी कर म्हणून. तर आता आपण जाऊया परड्यात आपल्या आणि तिथे वांगी लागलेली असत ती आपण काढूया. तर आता आपण जाऊया जिकडे आमचे माड आणि असत तिकडे. हो का, इथे एक पेरू पडलो, पक्ष्यांनी खाल्लेलं दिसतच ना, वर असतं त्याच्यामुळे. तर ह्या असा आपला वांग्याचा झाड हे बघा. इकडे एक वांग्या लागला, इकडे एक लागला आणि इकडे एक लागला, 3 आणि ते बघा तिकडे 4 असत वांगी आपली. बघा एवढंच असं आमचं वांग्याचं झाड. मग आता ही वांगी असत ना ती आपण काढून घेऊया. आणि एक हा आता वाटतं खालती लागला, इकडे काहीतरी बघलेलं आहे मी लांबून. हे बघा एक हा ना त्या एक इकडे लागला, पण त्या एकदमच बारक्या. ह्या एक मोठा हा, ह्यांचा ना भरीत पण करतात, पण ही जरा बारकी आहे त्याच्यामुळे भरीत नाही मी करूच आहे, ह्यांची मी भाजीच करतलंय. तर आता आपण एक एक करून काढून घेऊया आणि ह्याची करूया भाजी. तर आता आपण काढून घेऊया. हे बघा एक केवढासा हा बघा वांग्या. हे भांड्यात ठेवूया आपण. नंतर दुसरा हा इथे. गोल गोल करून फिरवून काढू बघा. दुसरा सेम साईजची आहेत, फक्त ह्या जास्त मोठा. हे बघा कसला हा बघा. ही स्वतः लावलेली जेव्हा वांगी असतात ना तेव्हा भारी वाटतं भाजी करून खाऊ. आणि काढताना सुद्धा म्हणजे आपण स्वतः मेहनत करून लावलेली असतं ना, त्याच्यामुळे असं भारी वाटतं एकदम. तर हे बघा ह्या तिसरा. त्याच्यानंतर एक असा तर इकडे हा. म्हणजे आपण काढून घेऊया आपण. तर ही बघा मी अशी हे चौथा. तर ही बघा अशी मी 4 वांगी काढून घेतलंय, कारण 4च लागलेली होती. एक होता तर खाली या आणि एक होता आता हिनी खाल्ला त्या दिवशी बाबांनी बैल बांधलेल्याने बाजूच्या काकांचं, तेव्हा त्यांच्यानी खाल्ला. आता ही 4 असत. तर आता आपण त्याची बनवूया भाजी मस्तपैकी. मी भाजी करणार होते तुमका बोललेलेच, मग आई बोलली भाजी नको करू, वांग्याची काय बेसन नाही तर तांदळाचं पीठ लावून त्याची कापा भाज. तर आता मी ना ही कट करून घेतलंय आणि मग आपण ना पाटल्या जरा ना त्याची कापा भाजी आहे मस्तपैकी. आणि तुमका ह्याची वांग्याची कापा आवडतात की नाही, जशी आपण बटाट्याची करतो ती मका कमेंट्समध्ये सांगा. तर आता मी बनवतोय म्हणजे असा का कट वगैरे करून घेत आहे आणि पाटल्या जरा आपण ती भाजून जाऊया. तर ना पहिले आपण ना आग फुकान घेऊया, कारण आग होई तशी पेटणार नाही. पेटवलं होतंय मी मगाशी. तर हे बघा हे जसं आपण माशाक मीठ मसालो वगैरे लावतो ना, फक्त आगळ सोडून मीठ मसालो हळद असं वांग्याक लावून ठेवायचा गोल कट करून. आणि ह्या जसं आपण माशाकच लावतो तांदळाचं पीठ आणि रवो मसालो हळद ह्या सगळं मिक्स करून ह्याच्यात वांगी हे करून मग आपण सोडूची असं तेलात. काळू ये, काळू ये, जाऊ नको कुठे. तर ना काळू बघा माझ्या बरोबर इलेलो हा वांगडा होय ना काळू
इकडेच बस. आता मी ना जोपर्यंत ह्या बनवत असतले ना तर तोपर्यंत माझ्या बरोबर असतलो आणि जेव्हा माझा ह्या बनवून सगळा जाताला ना तेव्हा येऊ उठतलो. होय ना काढू. आता तुझं लक्ष ना तिकडे या. तर ना आता आपण बनवून घेऊया. हे बघा आग अशी पेटाक होई नाहीतर दुखड जातो. असं मस्त वारं सुटलो. आता हे बघा आपली आग जी हा ना ती पेटलेली आहे. वारं सुटलो वारं सुटलो वारं सुटलो. हे बघा वारं सुटलेलो आहे. ही आमची विहीर आहे. ह्या काजूचा झाड हा, केळीचा झाड हा. मी पाटल्या जरा कसं पाटल्या जरा ह्या करतोय बनवतोय. कारण आमची पाटल्यासाठी चूल आम्ही तुमका सांगितलेलंच. चूल म्हणजे आम्ही ह्याच्यावरती नावचं पाणी तापवतो सकाळचा. गॅसची बचत करतोय मी. म्हणजे गॅसचे प्रॉब्लेम झाले आहेत ना तर त्याच्यामुळे म्हटलं जास्त जेवढा जमत तेवढा मी चुलीवरती करतोय. कारण गॅस 40 दिवसांनी भेटता ना सिलेंडर. त्याच्यामुळे तर सगळं असं मिक्स करून घ्यायचा. आपली आग मस्त पेटलेली आहे. तर त्याच्यात मी असं तेल घालून घेते भिड्यावरती. तर तुम्ही वांग्याची भजी खालाय की नाही माका कमेंट्समध्ये सांगा. मी तरी अजून खाऊक नाही आहे. पहिल्यांदा खातलंय. बघा मस्त असं सगळं लावून ठेवलंय. जसं आपण माशाक लावतो तसंच फक्त आगळ सोडून. तर आता आपण ही फ्राय करून घेऊया. कशी लागतली तर माहीत नाही. तुम्ही खाल्लाय की नाही माका कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तरी पहिल्यांदाच खाते बोललेच तुमका. तर आपला हे बघा तेल तापाक नाही आताच घातलंय ना. थांब जरा आग होऊन दे. तोपर्यंत आपण ही सगळी ना रेडी करून ठेवूया. एकच घातलंय मी हे बघा भिड्यावर. कारण अजून तेल तापाक नाही हा. तेल तापला की बाकीची आता तोपर्यंत आपण ते कसं लावून ठेवूया. आई म्हणता की अशी भजी म्हणजे कापा वांग्याची चांगली लागतात म्हणून. मला काय माहीत नाही पण ती म्हणत होती. तिने कधीतरी खाल्लं नसतली. मी तरी अजूनपर्यंत खाऊक नाही. तशी आता खाल्यावरच समजतले मला कसे लागतले ते. हे बघा तर ना आपण घालून घेऊया. सेम जशी बटाट्याची दिसतात तसेच दिसतात. हे बघा अजून एक त्यासाठी घालून घेऊया. ही आमची वांग म्हणजे बाबांनी लावलेली वांगी आहेत. जेव्हा आपण स्वतः काहीतरी लावतो मेहनत करून तेव्हा खाऊची मजा ही वेगळीच असता. तशी आम्ही वांगी लावली आणि आज मी त्याचा केलंय काय म्हणतात वांग्याची कापा बटाट्याची सहसा तोंडात बटाट्याचंच नाव येतं. कारण आम्ही जास्त बटाट्याचीच खातो ना. वांग्याची कधीतरी पण मी तरी पहिल्यांदाच खाते.
काळू कुठे चालला? नको ना म्हणजे बरोबर राहू ना. असं काय मी वांग्याची कापा करतोय, आपण खाऊया झाला की. हा वांग्याची कापा कशी लागतली आहेत माका पण माहित नाहीत, पण एकदा आपल्या बनवून खाऊ ट्राय करू काय होतं ना. म्हटलं बनवूया आता ना. आपण तिनं परतून घेऊया. मस्त वेगवेगळी झालेली आहेत. हे बघा काळू माझ्या बाजूत बसलेलो. अधिक चांगले जाऊ नकोस माझ्या. बघा आपण ना ते परतून घेऊया. जशी याची लागतली तशीच आई बोलली लागतात बटाट्याची. हे डीप फ्राय करतात नाही असं ना. उलट मारता म्हणजे वाफ बसतात ना तशी बसता चुलीकडे, कारण गरमी पण वाढलेलीच हा. त्याच्यामुळे आणखी होतं. करकरीत झालेली आहेत बरी. वास तरी बरं इलेलो हा. तर ही बघा आपली ना वांगी अशी फ्राय झालेली आहे. मला भीती वाटत होती कारण उंदरांचा आवाज येत होतो. लाकडात कशी देवडं असतात ना, त्याच्यामुळे मला भीती वाटत होती. पण मी घाबरत केलंय. ही आपली करकरीत झालेली आहे. कोण मला भीती वाटत बघा. काळ कोणतरी दिसला वाटतं, म्हणून मी एका घेऊन येणे. एक साईडने वाटतं एका घेऊन पण येऊ गया, आणि एका साईडने वाटतं एका घेऊन पण येता नाही. कारण एका घेऊन गेला की अशी माझी हा करता येऊ वाट लावता काळू. आता एका आतमध्ये कोण दिसला काय माहिती. तर एक मी काम करते, ही काढते आणि जाते घरातच. मला भीती वाटता. काढून घेते मी. काळू कोण आ? ही बघा आपली अशी मस्तपैकी करकरीत झालेली आहेत. जी करकरीत झालेली आहेत ती मी काढून घेते. या नाही जाऊ का, या झाला. आग मस्त पेटलेली हा. या पण एक झाला. या होता काळू. मी असं एक नंबरचा घाबरू. आपण एक काढून घेतलं. आई बघा तुम्ही बघू शकताय. आता आपली वांग्याची कापात तयार असत. तर आपण आता ना टेस्ट करून बघूया की ती कशी झाली आहेत. एक नंबर. जसे आपण मासे भाजतो ना तशीच झालेली आहेत. एकदम मस्त. मग आवडली. मी पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय. असं